नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. सरदार यशवंतराव. श्री गणेशाय नमः. धन्य धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवीत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मी केवळ मतिमंद, केवी वर्णो चरित्र अगाध, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्याच्यावर प्रसादे करून मुळा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपली चरित्रा, श्रवणे श्रोतियांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरत रुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावे प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने, त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी मजवरती बडोद्या प्रती चलावे. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावांची आमनी आम्हाविषयी भावनसे. म्हणून त्यांच्या नगरात आम्हा जाणे हे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकून आवानी चोळप्पा खिन्न झाला म्हणे, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या म्हणे चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला, ते न जाये सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुनी, ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी, अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले, परी ते सर्व व्यर्थ गेले. कार्य सिद्धीस न गेले, खिन्न झाले मुख त्यांचे. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधनांते करी. तयांते स्वामी नरहरी, प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे, आणि केली नाना सोंगे. भक्तिविन हठयोगे, स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले, सप्तहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परी तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे, ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी. आम्ही सकळ जनांसी, तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून, न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेहने तो मतिमंद. म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धीती न जाय. असो कोणी एक दिवसी, साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडबगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेनातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले, परी ती तुकी व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्ये वेचिले व्यर्थची. मग अपयशाती घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी,
अन्य उपाय न होय. परी मल्ला रावण नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्व त्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव. नृपकार्यांसी धरुणी हाव आपणे पुढे झाला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याच जवळी नृपाने आज्ञा दिली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहून समर्थाला तेव्हा निवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतसी. सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनांची प्रचिता आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्यांच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगत रायका. निषेधिनी शंकर सका विष्णूची आमनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्टोध्याय गौडहा. श्री स्वामी चरित्र परमस्तु श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.